नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका नियमामुळे आता कर्जदारांचे धाबे दणाणणार आहेत। मुदतीमध्ये कर्जाचा हप्ता जर भरला नाही तर अशा कर्जदारांचा स्मार्टफोन म्हणजेच मोबाईल आपोआप लॉक होईल। आरबीआय त्या कंपन्यांना फोन लॉक करण्याची सुविधा देऊ शकते ज्या कर्ज देतात। बँका आणि वित्तीय संस्थांचे थकलेल्या कर्जांचं झंझट समाप्त करण्यासाठी आणि कर्ज वसुलीसाठी हा नियम आणला जाऊ शकतो। काही लोकांच्या मध्ये सरसकट सगळ्यांसाठी हा नियम लागू झाल्यास ते खरंच अडचणीचं ठरेल। त्यांना मोठा त्रास होऊ शकतो, परंतु यासाठी कुठलं तंत्रज्ञान वापरणार याची तुम्हाला कल्पना आहे का? तर आरबीआय फेअर प्रॅक्टिस कोडमध्ये बदल करण्याची शक्यता आहे। यामध्ये कर्ज पुरवठादार, वित्तीय संस्था, बँका यांना ग्राहकांचा कर्जदारांचा स्मार्टफोन बंद करण्याची परवानगी देण्यात येईल। आरबीआयने गेल्या वर्षी अशा प्रकारच्या एका नियमावरती बंदी घातली होती, हे विशेष। पण आता वित्तीय संस्था आणि बँकांनी कर्ज वसुलीसाठी अशी विशेष परवानगी मागितल्याची माहिती समोर येते। त्यामुळे हा नियम पुन्हा लागू करण्याचा विचार केंद्रीय बँक घेऊ शकते। अर्थात यामुळे ग्राहकांचा डेटा सुरक्षित राहील का हा प्रश्न देखील समोर येतोय। तर ग्राहकांचा डेटा सुरक्षित राहण्याची हमी केंद्रीय बँकेला हवी आहे। त्यासाठी बँका, वित्तीय संस्थांना ग्राहकांच्या डेटाचा वापर करण्याची परवानगी देण्यात येणार नाही। यामध्ये कर्जदाराचं सोशल अकाउंट, त्याचे फोटोज, व्हिडिओज, संपर्क क्रमांक, मेसेज यापैकी कुठलीही माहिती बँकांना मिळणार नाही। त्यामुळे येत्या काही दिवसात या फेअर प्रॅक्टिस कोडमध्ये नवीन दिशानिर्देश लागू होऊ शकतात। या नियमांमुळे कर्ज थकबाकीदारांच्या अडचणी वाढतील। ते कर्ज बुडवे आहेत, त्यांना फारशा पळवाटा काढता येणार नाहीत आणि कर्जाची वसुली होईल असा यामागे तर्क आहे। यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। वित्तीय संस्था आणि बँका अगोदर ग्राहकांना अशा प्रकारचे एखादं ॲप इन्स्टॉल करायला सांगतील आणि नंतरच ती कर्ज प्रक्रिया पूर्ण करतील अशी शक्यता आहे। तर मग पाहूयात की आता पुढे काय होणार ते। परंतु हा नियम जर लागू झाला तर तुमचं यावरती काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।